सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवून त्यांना जिवंत जाळण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शहरात खळबळ माजली आहे। 17 फेब्रुवारी 2024 रोजी रात्रीच्या सुमारास विविध व्हॉट्सअप ग्रुप्स आणि यूट्यूब चॅनलवर काही व्हिडिओ व्हायरल झाले होते। येवला येथील ऐतिहासिक टिळक मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर काही व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव जमवला होता। प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता या जमावाने हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला काळे फासून त्यांचा जाहीर अपमान केलाय। केवळ अपमानच नव्हे तर सपकाळ यांना जिवंत जाळू अशा प्रक्षोभक आणि जीवे मारण्याच्या धमक्याही या व्हिडिओमध्ये देण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका या गंभीर प्रकारानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। समीर यादवराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले। अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कायदा हातात घेऊन लोकप्रतिनिधींना धमकावणे हे लोकशाहीला घातक आहे। सामाजिक शांतता भंग करणाऱ्या आणि अफवा पसरविणाऱ्या प्रवृत्तींवर तातडीने कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी समीर देशमुख यांनी यावेळी केली आहे। या प्रसंगी समीर देशमुख यांच्यासह बाळासाहेब मांजरे, प्रीतम पटणी, अक्षय पडवळ व कार्यकर्ते उपस्थित होते। पोलीस तपास सुरू। पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी तक्रार स्वीकारली असून व्हायरल व्हिडिओच्या आधारे संबंधितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। समीर देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे। काल दिनांक 17/2/2026 रोजी येवला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ टिळक मैदान येथे काही लोक बेकायदेशीररित्या जमाव गोळा झाला आणि त्या जमावाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या फोटोला, पुतळ्याला कुठल्याही प्रकारचं कारण नसताना त्यांच्याविषयी समाजामध्ये गैरसमज पसरवला, अफवा निर्माण केली, त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले, काळं फासलं। इतकंच नव्हे तर त्यांचा पुतळा जाळला आणि आज पुतळा जाळत आहोत, उद्या त्यांना जिवंत जाळू अशी धमकी काही नतद्रष्ट लोकांनी दिलेली आहे। हा महात्मा गांधीजींचा देश आहे, अशी कोणाचीही दहशत इथे खपून घेतली जाणार नाही। या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून आज आम्ही येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यासाठी आलेलो आहे। सदर फिर्याद आम्ही पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे आणि त्याबाबत संबंधितांवर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन बखारे, येवला। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।